आज आपण बनवूया नवीन स्टाईलनी करेला फ्राय पकोडा। करेले घेतलेले 1 किलो बघू शकता। कारले आपले गावठी मोठेवाले घेतलेले। इथं बेसन पीठ आहे, मैदा आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, काही मसाले आहेत त्याच्यात, अद्रक लसूण पेस्ट आहे, लिंबू कढीपत्ता। आपण कारले कट करून घेऊ। अशा पद्धतीने पूर्ण कारले आपण कट करून घेऊ। आपले पूर्ण कट करून झालेले आहे। आता आपण त्याच्यामधले बिया काढून घेऊ। तेव्हा अशा पद्धतीने पूर्ण गर काढून घ्यायचा आहे त्याचा। पूर्ण असं गर काढून घ्यायचं आहे। पूर्ण कारले आपण असे साफ करून घेऊ। कारल्यासाठी इथं आता आपण या पाण्यामध्ये कारले भिजत टाकू 1 ते 2 तास, जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होऊन जाईल। आता आपण करेला पकोडीसाठी एक बॅटर तयार करून घेऊ। त्यासाठी बेसन पीठ आहे, मैदा आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे क्रिस्पी कडक होण्यासाठी। इथं तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता। अद्रक लसूण पेस्ट, लिंबू, कढीपत्ता, मीठ, हळद, धना पावडर, जीरा पावडर, पाणी, व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ। जास्त घट्ट बी नाही करायचं, जास्त पातळ बी नाही, आपण भजे बनवतो ना तसे। अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता आपण पुढली तयारी करू। आता झालेले आपले कारले भिजून व्यवस्थित, आता आपण त्यांना काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण सगळं बॅटर मध्ये मिक्स करून घेऊ। एकदम व्यवस्थित क्रिस्पी होस तर आपण असेच फ्राय करून घेऊ। आपले कारले पकोडे स्टार्टर रेडी झालेले आहे, बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहे। आपण आता पकोडे काढून